एकदम सुपर सॉफ्ट क्रीमी खरबूज आईस्क्रीम रेडी आहे। पहा किती सुपर सॉफ्ट आईस्क्रीम आहे। नक्की ट्राय करा ही रेसिपी। नमस्कार, किचन क्वीन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मार्केट मध्ये मिळते तशी सुपर सॉफ्ट क्रीमी आईस्क्रीम। चला तर मग रेसिपीला सुरू करूया। या खरबुजाला आपण एका साइडने फक्त कट करून घेणार आहोत। आम्ही कशा प्रकारे खरबुजाला व्यवस्थित गोल आकारामध्ये कट करून घेत आहे। खरबुजामधील आतील भाग साइडला काढायचा आहे आणि त्यामधील सर्व बिया साइडला काढून घ्यायच्या आहेत। सर्व पीसेस आपण मिक्सर ग्राइंडरला टाकायचे आहेत आणि एकदम स्मूथ प्युरी बनवून घेऊया। पहा मस्त स्मूदी तयार झालेली आहे। अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। हे फुल फॅट दूध आहे। उकळलेलं देखील घेऊ शकता। हे पूर्ण अर्धा लिटर दूध आहे आणि यामधील साई थोडीशी बाजूला काढून मी त्यामध्ये अर्धा वाटी म्हणजे हाफ कप दूध बाजूला काढत आहे आणि ही जी साई आहे ती रिमेनिंग अशीच ठेवायची आहे। दूध घ्यायचं आहे। 2 टेबलस्पून कस्टर्ड पावडर घेतलेला आहे। हे व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर आहे। पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की जेव्हा तुम्ही खरबुजाची आईस्क्रीम किंवा कुल्फी बनवणार आहात त्यावेळी व्हॅनिला फ्लेवरचेच घ्या। व्यवस्थित मिक्स झालेला आहे। गरम दुधाचा वापर करायचा नाही, नाहीतर कस्टर्ड पावडर मध्ये गुठळ्या तयार होऊ शकतात। दुधाला आता आपण एक बॉईल येऊ देऊया। बॉईल होत आहे तोपर्यंत 4 बदाम आणि 4 काजू घेतलेले आहेत। याला आता आपण छोटे छोटे पीसेस मध्ये कट करून घेऊया। दुधाला एक चांगली बॉईल आलेली आहे। एक वेळेस पोळी फिरून घेऊया। अर्धा लिटर दुधासाठी 5 टेबलस्पून साखर टाकायची आहे। दुधाला 5 ते 7 मिनिटांसाठी उकळू दिलेला आहे। त्यानंतर आता आपण जे आपण दुधामध्ये कस्टर्ड पावडर मिक्स करून घेतलेलं होतं ते थोडं थोडं करत यामध्ये टाकणार आहोत। आपण थोडं थोडं करतच कस्टर्ड पावडर मिक्स करायचं आहे आणि कंटिन्यूअस हलवत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे। इतकी काळजी घ्यायची आहे। कस्टर्ड पावडर गुडाला जाऊन बसू शकतो। पहा मिनिटांसाठी हे कस्टर्ड पावडर दुधामध्ये व्यवस्थितरित्या मिक्स होऊ देऊया। आपण कट करून घेतलेले अर्धे ड्रायफ्रुट्स यामध्ये टाकायचे आहेत आणि अर्धे रिमेनिंग ठेवायचे आहेत। पहा कन्सिस्टन्सी आता आपली थोडीशी दाटसर झालेली आहे। खरबुजाची प्युरी होती ती यामध्ये टाकायची आहे। थोडेसे 1-2 पीसेस असतील यामध्ये तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असं आणखी 5 ते 7 मिनिटांसाठी बॉईल होऊन देऊया। टोटल आपल्याला 20 मिनिट वेळ लागतो। आईस्क्रीमचा कलर छान दिसावा यासाठी आपण 1 चुटकी फूड कलर टाकलेला आहे। फूड कलर टाकणं ऑप्शनल आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। नॉर्मल टेम्परेचरला थंड करून घेऊया। त्यानंतर आपण फ्रीज मध्ये ठेवून देऊया। प्लास्टिक कंटेनर मध्ये ठेवून देऊया। तुम्ही ग्लास कंटेनर किंवा स्टील कंटेनर देखील घेऊ शकता। आईस्क्रीम छान अशी सेट होते। 6 ते 8 घंट्यानंतर आता आपण आईस्क्रीमला पाहणार आहोत। रिमेनिंग ठेवलेले ड्रायफ्रुट्स देखील यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। पहा किती छान दिसत आहे। खूपच मस्त। पहा किती सुंदर आईस्क्रीम आपली बनवून तयार आहे। मस्तच। 6 ते 8 घंट्यानंतर सुपर सॉफ्ट आपली आईस्क्रीम तयार आहे। पहा किती क्रीमी आईस्क्रीम आपली तयार झालेली आहे आणि ड्रायफ्रुट्स देखील पहा किती छान बसलेले आहेत। आता या आईस्क्रीमला आपण डिमोल्ड करूया। एक प्लेट घ्यायची आहे अशा प्रकारे आणि या आईस्क्रीमला आता आपण अशा प्रकारे पलटी करून घेणार आहोत। पहा लगेचच आईस्क्रीम आपली किती छान अशी निघालेली आहे। पहा किती छान दिसत आहे। इतकी सुपर सॉफ्ट आईस्क्रीम आहे की आपली कंटेनरच्या छोट्या लाईन्स आहेत त्या देखील यामध्ये दिसत आहेत। पहा मार्केटमध्ये मिळते तसेच एकदम सुपर सॉफ्ट पहा मस्त अशी आईस्क्रीम आपली तयार आहे। कट करून घेऊया। पहा किती इझिली आईस्क्रीम आपली आता कट होत आहे। पहा खूपच मस्त। पहा या साइडने पहा किती छान अशी आपली आईस्क्रीम आपली कट होत आहे।
खूपच मस्त. नक्की ट्राय करा ही रेसिपी. आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. पहा इतकी क्रीमी आईस्क्रीम बनवायला एकदम इझी आहे. पहा खूपच छान आपली आईस्क्रीम तयार आहे. पहा टेक्स्चर पहा किती मस्त झालेलं आहे आईस्क्रीमचं. सुपर सॉफ्ट आणि सुपर इझी रेसिपी आहे. पहा किती मस्त अशी आईस्क्रीम तयार झालेली आहे. आणि या ठिकाणी पहा लाईन्स किती मस्त आलेले आहेत. पहा लाईन्स किती छान दिसत आहे त्यावरती. एकदम सुपर सॉफ्ट अशी आपली आईस्क्रीम तयार आहे. वाव, एकदम मार्केटमध्ये मिळते तशीच आईस्क्रीम आपली तयार झालेली आहे. आईस्क्रीमला मी बदामाने सजवलेला आहे. तुम्ही कोणतेही ड्रायफ्रुट्स यूज करू शकता किंवा पिस्ता देखील यूज करू शकता. नक्की ट्राय करा ही रेसिपी. एकदम सुपर सॉफ्ट क्रीमी खरबूज आईस्क्रीम रेडी आहे. पहा किती सुपर सॉफ्ट आईस्क्रीम आहे. नक्की ट्राय करा ही रेसिपी. वाव.